आणि सदैव माझ्या पाठी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा आपण जो मुंबईतून कलकत्त्यातून बोलवले, त्यांचं नाव गोखले, साकेत गोखले. आता साकेत गोखले कलकत्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं. दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही. ईडीचा बूथ लावून ठेवला. मी शेवटचा माणूस होतो त्याच्या नादाला लागला. मैं आखिरी आदमी था जिसके साथ ईडी ने पंगा लिया. अब नहीं लेंगे. व्यासपीठावर नाही तर समोर सुद्धा अनेक मान्यवर बसले. मगाशी आपण नावं घेतली सगळ्यांची. तात्याराव लहाने, ज्यांनी उत्तम पुस्तकाचं कव्हर केलं असे चित्रकार भरतसिंग आहेत, आपले समोर बसलेले आहेत. आपल्या प्रेमापोटी आले आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या त्या वेळेला आपल्याला एक चर्चा व्हायला, चर्चा तर होणारच. पण जेव्हा एक पुस्तक लिहिली त्याची चर्चा झाली नाही तर लिहून उपयोग काय? 2 दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत. धडाधड मीडियावर. आणि माझी ओळख ही जी बाळासाहेबांमुळे झाली, माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली, ती सत्य आणि नीतिमत्ता या 2 गोष्टींची तू का सोडू नकोस. हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं ते मी शेवटपर्यंत पाहिलं. जावेद साहब, आपकी 2 लाइनें मुझे हमेशा याद आती हैं. जो बात कहते डरते हैं सब, वो बात तू लिख. इतनी अंधेरी थी न लिख. घाबरून नहीं, डरना नहीं है, लिखो. जो बात आपको कहनी है, जे सांगायचं आहे तेही सांगा आणि जे तुम्ही बोलू शकत नाही ते तुम्ही ठामपणे लिख. बहुत जोर से कहा है जावेद साहब ने, लिख. हम लिखने वाले लोग, हम बोलने वाले भी लोग हैं. मी यांच्या कार्यालयात गेलो होतो न्यू इराच्या, आणि मग म्हटलं अरे हो बरोबर आहे, मी असाच आहे. तो काय म्हणाला, तुमच्यासाठी मी एक शायरी सुनावतो. म्हटलं, लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, सर झुकाना नहीं आता तो. आपण या ठिकाणी तुम्ही सांगितलं माहिती असे की बघितल्यानंतर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली. ही जी यंत्रणा आहे ती कशी वाचते याचं उत्तम लिखाण या पुस्तकामध्ये आहे. मला आठवत आहे केंद्र सरकारचं आपण चर्चा कामा नाही, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जरा गुन्हेगार म्हणतो, पोलीस म्हणतात, ईडी म्हणतात, त्यांनी स्वतः गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या संबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली. मी स्वच्छ विरोध केला की हे करू नका. उद्या राज्य उरलेलं ते तसा करा, औषधांसुद्धा होणार नाही. पण ते ऐकलं गेलं नाही. राज्य केलं होती. त्या काळामध्ये 9 लोकांच्यावर आरोपपत्र दिलं, अटक कुणालाही केली गेली. पण NDAच्या काळामध्ये
काँग्रेस, TMC, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, DMK, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, समाजवादी पार्टी, TDP, आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याचे असतात राज्यकर्ते जे असतील त्यांनी हे सगळे गांभीर्यानं बघायची गरज आहे. राज्य इथं जातं निवडणुकात निघतात खातात, पण न्यायव्यवस्था ही लोकांच्या समोर आदर्श असे असली पाहिजे. ती व्यवस्था ईडी सरकारच्या हातात दिलेल्या शक्तीमुळं जर आपला निर्णय घेण्याच्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा करणारे लोक माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आता सांगण्यात आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करणार आहे. त्याचा परिणाम निश्चित जो लोकप्रतिनिधी असतील, लोकशाहीच्या संबंधीचे आस्था ज्यांना आहेत ते लोक त्याचा विचार करतील. त्या कामामध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की अशांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे काम जर केलं तर माझी खात्री आहे की संजय राऊतांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थानं फलदायी ठरलं असा निष्कर्ष काढता येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी देश जेल की जहर भरी चूक उठाए जागी ने, दूर दरवाजा खुला कोई बंद हुआ, दूर मछली कोई जंजीर मचल के रोई, दूर उतरा किसी ताले के जिगर में खंजर, सर पटकने लगा रहे इतनी चाल हुई. जेल की शाम, जेल में कैसे, तो बहुत सारी, बहुत बड़ा लिटरेचर. मतलब कमाल तो ये है कि एक बैंक का क्लर्क था और जेल हो गई किसी गलत इल्जाम की वजह से 5 साल के लिए था. वो सिर्फ क्लर्क था बैंक का, मगर जेल में वो राइटर बन गया और उसने दुनिया के चंद बड़े शॉर्ट स्टोरी राइटर में उसका नाम है ONV. मैं बनाई थी, सोच में बनाई थी या लिख ली थी. आजकल तो शायद लिखना मुश्किल होगा, इसलिए मुझे बता रहे थे संजय जी के अंदर तो पेन ले जाने नहीं देते हैं. पेन बहुत बड़ा हथियार है ना, ये सच कहते हैं, बहुत बड़ा हथियार है. इसमें कोई शक नहीं. इसका घाव जो है वो सदियों में भी नहीं भरता. तो इन्हें पेन नहीं ले जाने दिया गया था. तो फिर इन्होंने याद किया होगा, सोचा होगा. चला तर सीमाच नाहीये. म्हणजे संजयला अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी त्याच्या घरी गेलो. आम्ही त्यांना धीर देण्याच्या ऐवजी संजयच्या आई आणि सगळ्यांनी आम्हाला धीर दिला. साहजिकच आहे, आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक माणसं भेटत असतात. काही सोबत राहतात, कायमची सोबत राहतात आणि काही संधी साधू असतात, संधी साधल्या मिळाल्यानंतर पळून जातात. मला असं वाटतं आज आपल्या सगळ्यांची परीक्षा शिवसेना प्रमुख घेत आहेत. आयुष्यावर त्यांनी जे काही दिलं त्यांच्याकडनं कोणी काय घेतलंय हे ते बघतायत. आणि त्यांचंच एक वाक्य आहे की 100 दिवस शेळ्यांचं जगण्यापेक्षा, शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचं जगा. आणि संजय हा माणूस असा आहे की ज्याने पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग, जो नरकामध्ये स्वर्ग शोधतो किंवा नरकाचा स्वर्ग बनवतो, तो काय धाटणीचा असेल हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर जे दिलं ते मराठी माणसाला आणि हिंदूंना एक आत्मविश्वास दिला, एक जिद्द दिली. नाहीतर आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपली हालत काय असती हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. आणि कदाचित ते बघतात की खरे मी जे काही दिलं ते खरोखर जे दिलं ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणारे किती आहेत. आज जे स्वर्गामध्ये गेलेत त्यांच्या दृष्टीने
त्यांना सुद्धा कार्यक्रम बघितल्यानंतर म्हणजे मगाची संजय तुझं भाषण चालू असताना जणू तू काही एक विनोदी पुस्तक लिहिले अशा थाटत बोलत होता. त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल की अरे आपण सुद्धा इकडे राहिलो असतो. नरक आणि स्वर्ग ह्या कल्पना खऱ्या आहेत, खोट्या आहेत, कल्पना नाही, पण जिथे आहोत आयुष्य जगलो. आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही, हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे सोपं आहे. पण प्रत्येकाला मग घालून घे स्वतःला गोळी आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. हा हुकुमशाहीचा शेवट असतो. आणि या पुस्तकामध्ये जे गेले काही दिवस संजयच्या मुलाखती येत आहेत त्यातले काही प्रसंग हे चर्चिले जातात. त्याच्यामध्ये एक आहे तो अमित शहाचा. मी जर म्हणेन की मला जर कोणी विचारलं की अमित शहा तुमच्या घरी आले होते का, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का, मी सांगेन मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील, उपकार हे मोजायचे नसतात. उपकार हे करायचे असतात पण मोजायचे नसतात. आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायची ज्याच्या त्याच्यावरती असतं. कृतज्ञतेने करायची म्हणजे काही वेळेला असं वाटतं की कोणाला मदत करताना सुद्धा विचार तर आपण करूच शकत नाही. कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की ज्याला जामीन झालाय पण त्याला 500 रुपये नव्हते भरायला, नाहीयेत. काय करायचं या गोष्टीला? 500 रुपये. एका बाजूला तुरुंगातला कैदी 500 रुपये नाहीत म्हणून तुरुंगात खिटपट पडलेला आहे. ही जी काय पद्धत आहे लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण, पण एकाधिकारशाहीने चाललेलं आहे. मला आठवतंय अनिल देशमुख माझ्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते. असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक होते, केजरीवालना अटक झाली, सोरेनना अटक झाली, गृहमंत्र्यांना अटक झाली. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजीना आणि सीएसना सीबीआयने बोलवलं होतं. मग ज्यांच्या शेंड्या जर केंद्राच्या हातात असतील अशी माणसं राज्यातल्या सरकारला जर विरोधी पक्षाचं असेल तर त्यांचं काम कसं करू शकतील? ममता दिदीनं सुद्धा तोच अनुभवला होता. त्यांच्या सीएसना सुद्धा गोष्टी ह्या तोडून मोडून टाकाव्याच लागतील, तोडून मोडून टाकाव्याच लागतील. अमित शहाबद्दल सुद्धा जे काय म्हटलं जाते काय, मी त्यांना सांगते की कशासाठी तुम्ही आम्हाला एवढा दुश्मन समजताय? आम्ही विरोधी 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 म्हणजे कोणाची विरोधी? तुमची आणि आमची मतभेद झाले, मतं पटत नाही. तुम्ही जे काय तुमचं तथाकथित बुरसटलेले हिंदुत्व, ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही. आमचं हिंदुत्व हे देशासाठी, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही लगेच आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभं करताय. म्हणजे जणू काय पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा. पाकिस्तान राहायला बाजूला, त्याच्यावर पुन्हा जैसे जावेद जी आपने कहा ना एक 8-15 दिन में हिंदुस्तान पाकिस्तान की क्रिकेट मैच होगी और उसमें हमारे गृहमंत्री का बेटा भी जाएगा देखने के लिए. मरायचं आपल्या सैनिकांनी. हिंदुस्तान पाकिस्तान बाकी काही झालं तरी चालेल पण हे होता कामा नये. पण तिकडे क्रिकेट मॅच झाली, सगळं सुरू होईल, सगळं सुरू होईल. नाही, काहीतरी एक धोरण ठरवा. तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात, हा काय पहिला प्रयत्न नाहीये शिवसेनेला संपवण्याचा. आता संजय तुझ्या पुस्तकात जो अर्थरोडचा जो उल्लेख आहे त्यावेळेला म्हणजे 69 साली शिवसेना प्रमुखांना सुद्धा येरवडा आणि अर्थरोडमध्ये ठेवलं गेलं होतं. त्यांना सुद्धा 100 दिवस तुरुंगवास झाला होता. आणि 69 सालची परिस्थिती फार भयानक होती. सीमा प्रश्नाचा विषय होता. मोरारजीभाई उपपंतप्रधान होते आणि ठरलं असं होतं की मोरारजीभाई येणार, त्या माईम चर्च आणि बस डेपोच्या मध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबणार, एक निवेदन त्यांना देणार शिवसेनेतर्फे, शिवसेना प्रमुख आणि सगळे शिवसेनेचे नेते, आणि ते निवेदन घेऊन ते भुरकन निघून जाणार. शिवसैनिक जमले होते. मला आठवत आहे कारण का तर त्यावेळेला जी आमची गाडी होती अँबॅसेडर, त्या गाडीमध्ये मी आणि माझी मा होतो. पण त्या गाड्यांचा ताफा आला आणि न थांबता तडातड उडवून, म्हणजे आपले एक अशोक करंबेळकर होते, त्यांना फोटोग्राफरला उडून गेले. आणखीन एका शिवसैनिकाच्या पोटावरनं त्यांचं गाडीचं चाक गेलं आणि तुफान लाठीचार्ज सुरू झाला.
मग अश्रुधुराच्या नाळ काढल्या, सगळं काही एकदम एकदम जणू काय असं युद्धच पेटले तिकडे. मग आम्ही गाडीत बसलो आणि घराकडे निघाल्यानंतर त्याच वेळेला म्हणजे रात्री किती वाजले ते कल्पना नाही मला, पण शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं, महाबाई माझी बॅग भरून तयार ठेवा, उद्या सकाळच्या आत आम्हाला उचलणार. आणि सकाळ झाल्यावरती बघतो तर पहाटेच्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली. सगळे शिवसेना नेते तुरुंगात, अनेक शिवसैनिक तुरुंगात. म्हणजे शिवसेना ही जवळपास 3 महिने नेतृत्वहीन होती, तरी सुद्धा शिवसेना ही नुसती राहिली नाही तर तरारून उठली आणि त्याच्यानंतर सत्ताधारी झाली. आणीबाणीच्या वेळेला सुद्धा तेच झालं.